नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणासमोर भारतीय राज्यघटना जी आहे त्या भारतीय राज्यघटनेतील कलम 11 पर्यंत माहिती सांगणार आहे। कलम 1 ते 11 मध्ये म्हणजे कलम 1 ते 4 मध्ये जो भाग पहिला आहे, तो भाग पहिल्यामध्ये जे आहे तर कलम 1 ते 4 आहे आणि भाग 2 मध्ये जे आहे तर कलम 5 ते 11 आहे। भाग 1 मध्ये जो आहे तर या ठिकाणी संघराज्य व त्यांचे क्षेत्र या संदर्भातील 4 कलम आहेत आणि भाग 2 मध्ये जे आहे ते नागरिकत्वा संदर्भातील कलम आहेत। नागरिकत्वा संदर्भातील कलमांमध्ये एकूण कलम आहेत 5 ते 11 ह्या एकंदरीत कलम येतात। तर चला या ठिकाणी आज आपण भारतीय राज्यघटना आणि त्यातील सुरुवातीलाच असलेल्या ज्या काही कलम आहे, नागरिकत्व काय आहे आणि संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र म्हणजे काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे। चला तर मग या ठिकाणी सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर निश्चितपणे मला प्रेरणा मिळावी यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि निश्चितपणे आपल्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून काही असे या स्वरूपातील माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्यास मला प्रेरणा मिळेल। तर ह्या ठिकाणी आपणास हे माहिती असणं गरजेचे आहे की भारतीय राज्यघटना ज्यावेळेला 26 जानेवारी 1950ला आपण स्वीकारली होती, त्यावेळेला आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे आहे तर एकूण भाग, परिशिष्ट, कलमे आणि आतापर्यंतच्या झालेल्या दुरुस्त्या ह्या समजून घेणं गरजेचे आहे। तर ज्यावेळेला आपली भारतीय राज्यघटना तयार झाली होती, त्यावेळेला आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 22 भाग होते। आता त्या 22 भागामध्ये वाढ होऊन ते आता 25 झाले आहे, म्हणजे 23, 24 आणि 25 असे जे आहे तर 3 भाग वाढलेले आहेत। त्यानंतर भारतीय राज्यघटनेची जी परिशिष्ट होती, सुरुवातीला ज्यावेळेस राज्यघटना तयार झाली त्यावेळेला 8 परिशिष्ट होती। त्या 8 परिशिष्टामध्ये 4 परिशिष्टाची वाढ होऊन म्हणजेच 8, 9, 10, 11 आणि 12 असे जे 4 परिशिष्ट वाढून आता 12 परिशिष्ट आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ही तयार झालेली आहेत। आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला ज्या काही कलमा होत्या त्या कलमा 395 कलमा होत्या, परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये जे कलम 368 आहे, 368 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेले आहे की कालानुरूप देशाला जर काही परिस्थितीमध्ये काही कलमात बदल करणे, निरसित करणे म्हणजे काढून टाकण्याची जर गरज पडली किंवा वाढ करण्याची जर गरज पडली तर ती वाढ व घट करता येऊ शकते। त्यामुळे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जवळपास आता 395 कलमापैकी आता 465 ह्या कलमा झालेल्या आहेत। म्हणजे जी एकंदरीत ज्या भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत त्या एकंदरीत त्या दुरुस्त्या 105च्या जवळपास या दुरुस्त्या झालेल्या आहेत, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भारतीय राज्यघटना आपण समजून घेत असताना हे लक्षात आलं असेल की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे आहे जो सुरुवातीचा जो भाग आहे, भारताच्या संविधानामधील भाग जो पहिला आहे, पहिल्या भागामध्ये संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्रामध्ये जी पहिली कलम आहे त्या 1 ते 4च्या कलमापैकी पहिली कलम जी आहे ती पहिली कलम जी आहे ती कलम 1 संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र। तर विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेला आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे होते ते एकंदरीत जी राज्य होती ती राज्य जी होती 28 राज्य आणि 8 जी होती ती केंद्रशासित प्रदेश होती, हे आपणा सर्वांना माहिती आहे। तर आपण प्रथमतः हेही जाणून घेणं गरजेचे आहे की आपल्या भारतीय राज्यघटनेमधील असलेली जी 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश कोणकोणते आहेत आणि त्यांची स्थापना केव्हा झाली हे आपण आज या भारतीय राज्यघटना समजून घेत असताना हेही आपण समजून घेऊयात की 28 राज्य कोणती आहे आणि त्यांची राजधानी आणि त्यांची स्थापना केव्हा झाली। चला तर मग ह्या ठिकाणी सुरुवात करतो आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, घटक राज्य आहे जे 28 राज्यापैकी पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश आणि त्याची राजधानी अमरावती आणि ह्या राज्याची स्थापना झालेली आहे 1 ऑक्टोबर 1953। त्यानंतर दुसरे राज्य आहे आसाम जे राज्य आहे ह्या आसाम राज्याची राजधानी आहे गुवाहाटी आणि त्याची स्थापनासुद्धा जी झालेली आहे ती 1 नोव्हेंबर 1956ला। त्यानंतर तिसरे राज्य आहे बिहार राज्याची राजधानी जी आहे ती पटना आहे आणि पटना या राज्याची जी काही स्थापना आहे ती स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे। त्यानंतर चौथं जे राज्य आहे ते कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बँगलोर आणि बँगलोर या राज्याची जी स्थापना आहे ती 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे।
त्यानंतर 5 नंबरचं जे राज्य आहे ते केरळ आहे आणि केरळची जी राजधानी आहे ती तिरुअनंतपुरम आहे आणि तिरुअनंतपुरम हे जे काही राज्य आहे ते 1 नोव्हेंबर 1956 रोजी यांची स्थापना झालेली आहे. त्यानंतर जे राज्य आहे नंबरचे मध्य प्रदेश या राज्याची राजधानी भोपाळ आहे आणि भोपाळ या राज्याची जी स्थापना आहे ती 1 नोव्हेंबर 1956 रोजी ही झालेली आहे. त्यानंतर 7 नंबरचे राज्य आहे ओडिशा आणि ओडिशा या राज्याची राजधानी आहे ती आहे भुवनेश्वर आणि भुवनेश्वर या राज्याची जी स्थापना आहे ती 1 नोव्हेंबर 1956ला झालेली आहे. त्यानंतरचे 8 नंबरचे राज्य आहे राजस्थान. राजस्थान या राज्याची राजधानी आहे जयपूर आणि जयपूर या राज्याची जी काही स्थापना आहे ती 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. त्यानंतरचे पुढील राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडू या राज्याची जी राजधानी आहे ती चेन्नई आहे आणि चेन्नई या राज्याची जी स्थापना आहे ती स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. त्यानंतर पुढील राज्य आहे उत्तर प्रदेश. 6 नंबरचे आहे. तर त्या उत्तर प्रदेशची जी राजधानी आहे ती राजधानी आहे लखनौ. लखनौ या राज्याची सुद्धा स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. त्यानंतर 11 नंबरचे राज्य आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्याची जी राजधानी आहे ती आहे कोलकाता. कोलकाता या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. त्यानंतर पुढील 12वं राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याची राजधानी जी आहे ती मुंबई आणि मुंबईची जी स्थापना आहे म्हणजे ह्या राज्याची जी स्थापना आहे ती 1 मे 1960 रोजी या महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पुढील 13वं राज्य आहे गुजरात. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर आणि गांधीनगरची सुद्धा स्थापना ही 1 मे 1960 रोजीच म्हणजे ह्या 2 ठिकाणी म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र या दोघांचे विभाजन करून भाषिक प्रांत रचनेनुसार एकाच दिवशी म्हणजे 1 मे 1960 रोजी जे आहे तर त्याची स्थापना गुजरात राज्याची झालेली आहे. पुढील राज्य आहे 14वे नागालँड. नागालँडची जी काही राजधानी आहे ती आहे कोहिमा आणि या कोहिमा या राज्याची स्थापना 1 डिसेंबर 1963 साली झाली. त्यानंतर पुढील राज्य 15वे पंजाब. पंजाब या राज्याची राजधानी आहे चंदीगड आणि चंदीगड या राज्याची जी स्थापना आहे ती स्थापना 1 नोव्हेंबर 1966 रोजी झाली आहे. त्यानंतर पुढील राज्य आहे हरियाणा. 16 नंबरचे आहे ते. या हरियाणा या राज्याची राजधानी चंदीगड ही आहे आणि चंदीगड या राज्याची जी स्थापना आहे 1 नोव्हेंबर 1966 रोजी झालेली आहे. त्यानंतर पुढील राज्य आहे 17 नंबरची हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश या राज्याची जी राजधानी आहे ती आहे शिमला आणि शिमला या राज्याची जी स्थापना आहे ती स्थापना 25 जानेवारी 1971 रोजी झालेली आहे. त्यानंतर पुढील 18 नंबरचे राज्य आहे मेघालय. मेघालय या राज्याची राजधानी आहे शिलाँग आणि शिलाँग या राज्याची स्थापना जी आहे ती 21 जानेवारी 1972 रोजी झालेली आहे. त्यानंतर 19 नंबरचे राज्य आहे मणिपूर. मणिपूर राज्याची राजधानी आहे इम्फाळ आणि इम्फाळ हे राज्य 21 जानेवारी 1972 रोजी त्याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पुढील 20 नंबरचे राज्य आहे त्रिपुरा. त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे आगरताळा आणि आगरताळा हे राज्य जे आहे ते 21 जानेवारी 1972 रोजी त्या राज्याची स्थापना झाली आहे. 21 नंबरचे राज्य आहे सिक्कीम. सिक्कीम या राज्याची राजधानी आहे गंगटोक आणि गंगटोक हे राज्य जे आहे तर 16 एप्रिल 1975 रोजी या सिक्कीम या राज्याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर 22 नंबरचे राज्य आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे इटानगर. इटानगरची जी स्थापना आहे ती स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर 23 नंबरचे राज्य आहे मिझोराम. मिझोराम या राज्याची राजधानी आहे ऐझवाल आणि ऐझवाल या राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी झालेली आहे. त्यानंतर पुढील राज्य आहे गोवा. गोवा या राज्याची राजधानी आहे पणजी आणि पणजी हे राज्य 30 मे 1987 रोजी स्थापन झालेले आहे. त्यानंतर पुढील राज्य आहे छत्तीसगड. छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे रायपूर आणि रायपूर हे राज्य जे आहे तर 1 नोव्हेंबर 2000 साली स्थापन झालेले आहे. त्यानंतर पुढील राज्य आहे उत्तरांचल.
उत्तरांचल या राज्याची जी राजधानी आहे ती राजधानी डेहराडून ही आहे आणि डेहराडून या राज्याची स्थापना ही 9 नोव्हेंबर 2000 साली झालेली आहे. त्यानंतर पुढील राज्य आहे झारखंड. झारखंड या राज्याची राजधानी आहे रांची आणि रांची या राज्याची जी स्थापना आहे ती स्थापना 15 नोव्हेंबर 2000 साली झालेली आहे. त्यानंतर पुढील शेवटचे 28 नंबरचे राज्य आहे तेलंगणा. तेलंगणा या राज्याची जी राजधानी आहे ती हैदराबाद आहे आणि तेलंगणा या राज्याची जी स्थापना आहे ती 2 जून 2014 साली झालेली आहे. तर एकंदरीत मित्रांनो हे होती 28 राज्य. ज्यावेळेला आपली भारतीय राज्यघटना तयार झाली त्यावेळेला 28 राज्य होती. चला तर मग पुढील जे आहे आपण भारतीय राज्यघटनेतील भारतीय राज्यघटना स्थापन होत असताना असलेली जी काही 8 केंद्रशासित प्रदेश आहे तशी ती आता 9 झालेली आहेत, परंतु जी त्यावेळीची जी 8 केंद्रशासित प्रदेश होती ती कोणकोणती आहे ती बघूयात. अंदमान आणि निकोबार हे 1 नंबरचं जे आहे ते केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतर आहे चंदीगड. त्यानंतर 3 नंबरचं आहे दादर आणि नगर हवेली. दादर नगर हवेली आणि दीव दमण असं म्हणतात. त्यानंतर 4 नंबरचं जे काही केंद्रशासित प्रदेश आहे ते आहे दिल्ली. 5 नंबरचे जे केंद्रशासित प्रदेश आहे ते आहे जम्मू काश्मीर. 6 नंबरचे जे आहे ते लडाख. 7 नंबरचे जे आहे ते लक्षद्वीप आणि त्यानंतर 8 नंबरचे जे आहे ते पुदुचेरी म्हणजे पांडिचेरी म्हणतो आपण असे. तर या स्वरूपामध्ये एकंदरीत जे आहे तर ही होती भारतीय राज्यघटनेत केंद्रशासित प्रदेश आहे या संदर्भातील माहिती जी आहे ती आज आपण ह्या ठिकाणी बघितलेली आहे. चला तर मग आपण यानंतर जे आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये जे आहे भाग 1 जो आहे तो संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र या संदर्भातील ज्या कलमा आहे 1 ते 4 त्या 1 ते 4 ह्या कलमा आपण बघूयात. कलम 1 आहे संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्रे. म्हणजेच काय, एकंदरीत भारत ज्या वेळेला स्वातंत्र्य झाला त्यावेळेला भारत स्वातंत्र्य होत असताना झालेला असताना त्यावेळेला भारतामध्ये जी एकूण 28 राज्य आणि जी 8 केंद्रशासित प्रदेश होती आणि त्या केंद्रशासित प्रदेशाची असलेली एकंदरीत जी सीमाक्षेत्र होती ती सीमाक्षेत्र भारताने स्वातंत्र्य झाल्यानंतर ताब्यात घेतल्यानंतरचा जो संपूर्ण जो भाग आहे तो भाग म्हणजे जो काही संघ आहे, संघ म्हणजेच इंडिया, इंडिया म्हणजेच भारत, या सर्व भागाचा मिळून तयार झालेला जो काही प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजेच संघराज्याचे नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र. म्हणजे एकंदरीत 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश या सर्वांची असलेली सर्व सीमा म्हणजे सर्व जमीन, या जमिनीचं असलेले जे काही क्षेत्र आहे या क्षेत्राने मिळून बनलेला एकूण जो काही भाग आहे तो भाग म्हणजेच इंडिया अर्थातच भारत असा याचा अर्थ होतो. त्यानंतर कलम 2 आहे नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. म्हणजे आपल्या भारताला त्यानंतर आपला भारत देश तसा बस जर आपण तर तो सेक्युलरिझम म्हणजे साम्यवादी विचारधारेचा भारत आहे. मग काय संसदेला जर वाटलं की एखादं राज्य जे आहे ते एखादं राज्य आपल्या भारतात येण्याची इच्छा असेल तर त्याला भारतात सामील करून घेणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय की नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा त्याची स्थापना करणे किंवा भारतातील असलेले जी राज्य आहेत 28 राज्ये त्या 28 राज्यापैकीच जो साम्यवादी विचारधारेचा किंवा समान भाषेचा जो भाग आहे तो समान भाषेचा भाग मग तो 2 राज्यातील असेल, 3 राज्यातील असेल किंवा 4 राज्यातील असेल, म्हणजे राज्याला लागून असलेल्या सीमामधील भागातील लोकांची राहणी, वागणूक, चालीरीती या जवळपास या सारख्या होत चालतात. त्यामुळे त्या सर्वांना जर वाटायला लागले की चला आपण सर्व मिळून एक साम्यवादी म्हणजे एक विचारधारेचे लोक आहोत आणि जर आपण एकत्र आलो तर आपल्या भागाचा विकास होऊ शकतो असं जर त्यांनी शासनाला म्हणजे संसदेला जर त्या संदर्भातील जर प्रस्ताव दाखल केला तर संसदेला हा पूर्ण अधिकार आहे की नवीन राज्य हे स्थापन करता येतं, ते
करू शकतात. अशा प्रकारे जे आहे तर आपल्या भारतामध्ये अनेक राज्ये ही झालेली आहेत. त्याचं उदाहरण घेतलं तर सिक्कीम जे आहे ते 26 एप्रिल 1975 रोजी ही झालेले एक उदाहरण म्हणून आपल्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. कलम 1975 द्वारा ह्या ठिकाणी कलम 5 मध्ये देण्यात आल्यानुसार तर या प्रकारे जे आहे तर कलम 2 सांगते की नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा त्याची स्थापना करण्याच्या संदर्भातील आहे. त्यानंतर कलम 3 जे आहे ते नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याची जी क्षेत्र आहे, सीमा आहे यांच्या नावात व फेरफार या संदर्भातील. मी तुम्हाला अगोदरच कलम 2 मध्येच सांगितलेलं आहे की की ज्या वेळेला समजा संसदेला वाटलं की एखाद्या राज्याचा विकास घडवून आणायचा आहे किंवा 2 किंवा 3 किंवा 4 राज्यातील लोक समभाषिक आहेत, समविचारी आहे, त्यांची सर्व प्रकारची जी काही सामाजिक जीवनाच्या संदर्भातील ज्या बाबी आहेत सारख्या आहेत, तर त्या संदर्भात ते विचार करू शकतात की त्याचं एक वेगळं राज्य करावं. किंवा मग एखाद्या राज्याचा जर भाग खूप मोठा होत असेल आणि मग तो भाग मोठा होत असताना त्या राज्याचा विकास हा देशाला म्हणजे संसदेच्या स्वरूपामध्ये जर तो विकास करणं अवघड होत जात असेल तर त्या राज्याचे 2 वेगळे भाग करूनसुद्धा एक नवीन राज्य तयार करता येऊ शकतात. त्यामुळे ते करत असताना मग त्या राज्यातील असलेले राज्याची क्षेत्र कोणकोणते साम्यवादी विचाराचे किंवा सारख्या विचाराचे किंवा सारख्या भाषिक आहे किंवा सारखं राहणीमानाचे आहे, या सर्वांचा विचार करून त्या संदर्भामध्ये नावात अथवा सीमामध्ये फेरफार करण्याचा जो पूर्ण अधिकार आहे तो अधिकार हा संसदेला असणार आहे. आणि त्यानंतर पुढील कलम हे 4 आहे. तर पुढील कलम 4 मध्ये काय सांगितलं आहे का पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक अनुषंगिक व परिणामस्वरूप बाबीकरता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद 2 व 3 खाली करण्यात आलेले कायदे. म्हणजे ज्याप्रमाणे संसदेला अधिकार आहे की जनमतांचा विचार करून जनतेच्या विकासासाठी संसद हे ठरवू शकते की कलम 2 आणि कलम 3च्या अंतर्गत जे आहे आपला कलम 2 काय सांगते की बाबा नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा त्याची स्थापना करणे. त्याचप्रमाणे कलम 3 काय सांगते की बाबा नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याची क्षेत्रसीमा अथवा नावे यामध्ये फेरफार करणे. हे कलम 2 आणि कलम 3 सांगत असेल तर कलम 2 आणि कलम 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे सुधारणा करण्याची जी काही तरतूद आहे ती तरतूद जी आहे ती कलम 4 मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे कलम 4 जी आहे ती कलम 4 केवळ कलम 2 आणि कलम 3च्या संदर्भातील आहे. म्हणजेच काय कलम 2 नुसार नवीन राज्य जे आहे ते स्थापन करायचे किंवा निर्माण करायचे किंवा दाखल करून घ्यायचे या संदर्भातील काही दुरुस्त्या करायच्या असेल तर करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्याचप्रमाणे कलम 3 नुसार काय नवीन राज्याची निर्मिती किंवा असलेले सध्याचे जे राज्य आहे ते क्षेत्र आहे किंवा त्याचा जो सीमा आहे त्यात वाढवणे किंवा त्या राज्याच्या क्षेत्रात सीमामध्ये भाग जो आहे तो कमी करणे या संदर्भातील जो काही अधिकार आहे तो अधिकार हा संसदेला असणार आहे. कोणत्या कलमांतर्गत? हा कलम 4 अंतर्गत. परंतु भारतीय राज्यघटनेमधील जे काही 368 जे कलम आहे भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या संदर्भातील जी कलम आहे त्या कलमाचा आणि ह्या कलम 4चा कसल्याही संबंध कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. कारण कलम 4 ही केवळ जी 2 आणि कलम 3 या संदर्भातील आहे. म्हणजेच काय कलम 2 आणि 3चा संदर्भ हा घेऊन कलम 4 मध्ये ही पूर्णपणे कारवाई केल्या जातात. तर चला पुढील जो भाग आहे तो भाग आहे नागरिकत्वाच्या संदर्भातील जो भाग आहे तो आहे नागरिकत्व. तर या नागरिकत्व भाग 2 मध्ये जे आहे तर कलम 5 ते 11 अशा कलमा आहेत. तर यातील पहिली जी कलम आहे ती कलम आहे 5 संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. तर या संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व जे आहे ह्या संदर्भात काय सांगितलं आहे की म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची राज्यघटना जी आपण 26 जानेवारी 1950ला आपण स्वीकारली तेव्हा ज्या वेळेला जे नागरिक भारताच्या सीमामध्ये क्षेत्रामध्ये राहत होते किंवा त्यांचा जन्म भारतात झालेला होता किंवा झालेला आहे किंवा जी व्यक्ती त्यावेळेला राहत असेल किंवा त्या व्यक्तीची आई किंवा वडील यापैकी एखादी जरी व्यक्ती भारतात जन्मलेली असेल किंवा अशी जी व्यक्ती त्यावेळेला
किमान राज्यघटना लागू होण्याच्या पूर्वी किमान 5 वर्षे जर जी व्यक्ती भारतात अधिवासात असेल किंवा राहत असेल, अशा व्यक्तीच्या संदर्भातील ही कलम 5 आहे. म्हणजे संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व ही कलम 5 ही नागरिकत्वाशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 6 आहे पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे जे हक्क आहे, त्या हक्काची संपूर्ण माहिती ह्या कलम 6 मध्ये देण्यात आलेली आहे. मग या कलम 6 मध्ये काय होते, कलम 6 मध्ये आणि कलम 5 मध्ये थोडंसं विसंगतपणा काय जाणवतो, तो जाणून सुद्धा घेणं आपलं गरजेचं आहे. की कलम 5 मध्ये काही असलं तरी जी व्यक्ती पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यातून स्थलांतर करून भारताच्या राज्य क्षेत्रात जर ती आलेली असेल, ती व्यक्ती ती किंवा तिच्या मातापित्यापैकी म्हणजे आजी आजोबापैकी कोणीही एकाने भारत सरकारकडे नेमलेल्या कायद्यानुसार त्या व्यक्तीने जर 19 जुलै 1948 पूर्वी ती व्यक्ती जर भारतामध्ये स्थलांतरित झालेली असेल, राहत असेल, किंवा मग अशा व्यक्तीने काय बा 19 जुलै 1948 पूर्वी जर आपल्या भारत सरकारकडे जर समजा त्या व्यक्तीने एक रीतसरपणे जो अर्ज आहे नागरिकत्वाच्या संदर्भात जो अर्ज केलेला असेल, तर अशी व्यक्ती जी आहे तर ती व्यक्तीसुद्धा म्हणजे पाकिस्तानातील जी व्यक्ती आहे ती व्यक्ती भारताचा नागरिक मानल्या जाईल, असं कलम या ठिकाणी 6 आपल्याला सांगतं आहे. त्यानंतर काय कलम 7 काय आहे, किंवा स्थलांतर करून पाकिस्तान गेलेल्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्काच्या संदर्भातील कलम ही 7 आहे. मग ही कलम काय सांगते, की बाबा कलम 5 आणि 6 यामध्ये सांगितल्याप्रमाणे ती व्यक्ती जर 1 मार्च 1947 या दिवसापासून भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून जर पाकिस्तानामध्ये म्हणजे तयार झालेल्या पाकिस्तान क्षेत्रामध्ये जर ती गेली असेल, त्या भागात जर गेलेली असेल, तर ती व्यक्ती भारताचा नागरिक ही मानल्या जाणार नाही. परंतु जर आता पाकिस्तानामध्ये समाविष्ट असलेल्या त्या राज्यक्षेत्रामध्ये जर तिने स्थलांतर केलंय आणि पुन्हा त्याला भारतात यायचं आहे, अशा व्यक्तीला ज्याला स्थलांतर करून पुन्हा भारतात यायचं आहे, त्यानुसार जर त्याने भारतात येण्यासाठी परवानगी मागितली असेल, तर तो भारताच्या नागरिकत्वाच्या संदर्भातील जे जे हक्क आहे ते हक्क त्याला लागू राहणार नाही. परंतु ती व्यक्ती जी आहे 19 जुलै 1948 दिवसानंतर जर भारतात स्थलांतर करून आपल्या भारताच्या क्षेत्रामध्ये जर ती आलेली असेल, तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व हे प्रदान केले जाईल. परंतु त्या व्यक्तीला जे आहे तर भारतीय नागरिकत्वाच्या संदर्भातील असलेले जे काही नागरिकत्वाचे हक्क आहे, त्या हक्कही त्याला कलम 6 नुसार लागू असणार नाही, हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. कलम 8 काय सांगते, की मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्काच्या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी आहे. चला तर ती आपण समजून घेऊया. म्हणजेच काय, मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित म्हणजे विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क. म्हणजे समजा ज्यावेळेला भारताची राज्यघटना आपली लागू झाली, भारतीय कायद्यानुसार ती व्यक्ती जर समजा त्यावेळेला ती व्यक्ती जर परदेशात राहत असेल, विदेशात राहत असेल, तर त्यावेळेला समजू द्या ज्या देशात ती व्यक्ती राहत असेल त्या देशातील आपले जे भारतीय जे दूत असतात, त्या दूताकडे जर समजा रीतसरपणे अर्ज केलेला असेल, किंवा मला भारतीय नागरिकत्व हे स्वीकारायचे, मला भारतीय मी नागरिक आहे, त्या संदर्भातील जर त्यांनी रीतसर अर्ज केलेला असेल, किंवा मग अशी जी व्यक्ती जी परदेशात राहते परंतु तिचे आजी आजोबा किंवा आईवडील जर समजा भारताचे रहिवासी असतील आणि त्यांनी जर समजून घ्या अर्ज केलेला असेल, तर अशा व्यक्तीला सुद्धा भारताचे नागरिक हे मानले जाईल, हे कलम 8 या ठिकाणी आपला व्यवस्थितपणे माहिती देतो आहे. त्यानंतर कलम 9 काय आहे, परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणाऱ्या व्यक्ती ह्या भारताच्या नागरिक नसण्याच्या संदर्भातील माहिती आहे. चला तर ती समजून घेऊयात आपण. म्हणजेच काय, कोणत्याही एखाद्या व्यक्तीने जर कोणत्याही देशाचे जे नागरिकत्व त्याने स्वेच्छेने जर स्वीकारलं असेल, तर ती कलम 5 नुसार भारतीय नागरिक ही मानली जाणार नाही, किंवा कलम 6 आणि कलम 8च्या आधारे ती भारताचा नागरिक मानली जाणार नाही, हे कलम 9 जे आहे ते स्पष्टपणे सांगते. चला तर पुढील कलम आहे 10. पुढील 10 जी कलम आहे ते नागरिकत्वाचे हक्क चालू राहण्याबाबतीत आहे. म्हणजे काय,
या कलमामध्ये काय सांगितलं की या भागातील पूर्वीप्रमाणे ज्या काही तरतुदी चालू होत्या भारताच्या, जेव्हा नागरिकत्वाच्या संदर्भातील जे काही हक्क होते, ते हक्क जे आहे नागरिकत्वाच्या संदर्भातील जे हक्क आहे ते संसद जो कोणताही कायदा करेल त्याच्या तरतुदीच्या अधीन राहून ते सगळे केल्या जाईल आणि त्याला जे काही नागरिकत्व आहे ते नागरिकत्व जे आहे ते कायमचे हे बहाल केल्या जाईल किंवा संसदेने केलेल्या वेळोवेळी कायद्याच्या बदलानुसार त्या नागरिकाला चालू राहणे, त्यानुसार बदल होणे हे संसदेला त्या ठिकाणी अधिकार असण्याच्या संदर्भातील कलम 10मध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर कलम 11 काय सांगते किंवा संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे नियमन करणे या संदर्भातील आहे. सांगण्याचं तात्पर्य काय या कलमामध्ये की ज्याप्रमाणे भारतीय राज्यघटने घटनेने म्हणजेच भारतीय संसदेने ज्याप्रमाणे आपल्याला अनेक प्रकारचे जे काही नागरिकत्वाचे हक्क ज्याप्रमाणे आपल्याला दिलेले आहेत, ज्याप्रमाणे संसद आपल्या नागरिकत्वाचे हक्क देऊ शकते, त्याचप्रमाणे ते नागरिकत्वाचे हक्कही काढूनही घेऊ शकते. ते काढून घेण्याची सुद्धा काही विशिष्ट बाब आहे, विशिष्ट तरतूद आहे, विशिष्ट काळ आहे, त्या संदर्भातील ती आहे. म्हणजेच काय तर नागरिकत्वाच्या जे काही संदर्भातील जे काही हक्क आहे ते हक्का बदल करणे, काढून टाकणे, समाप्त करणे या संदर्भातील जे काही अधिकार आहे ते संसदेकडे कलम 11 नुसार जे आहे ते देण्यात आलेले. त्या हक्कामध्ये नवीन काही बदल करणे, काही घट करणे किंवा जास्तीची वाढ करून देण्याच्या संदर्भातील जे अधिकारामध्ये जी वाढ करून देण्याच्या संदर्भातील जी माहिती आहे ती कलम 11 ही आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी देते. चला तर ह्या ठिकाणी मी कलम जे आहे कलम 1 ते 11 पर्यंत बघितलेले आहे. कलम 1 ते 11, कलम 1 ते 4 आहे जे आहे तो भाग 1 आहे. कलम त्यानंतर 5 ते 11 आहे तो भाग 2 आहे. हे आज आपण ह्या ठिकाणी माझ्या लेवलवरती मी आपणास समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तरी माझ्या या व्हिडिओमध्ये जर काही त्रुटी असेल तर निश्चितपणे मार्गदर्शन करा, कमेंट्स करा आणि हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, लाईक करा.